नमस्कार. मनुस्मृती ब्राह्मणांना झुकतं माप देते असं नेहमी म्हटलं जातं. म्हणजे मुळात आरोप असा होतो की मनुस्मृती नावाचा ग्रंथ हा ब्राह्मणांनी लिहिलेला आहे, ब्राह्मणी वर्चस्व ठेवण्यासाठी लिहिलेला आहे. यात सगळे अपराध शूद्रांनी गृहीत धरावे, त्यांना तगडी शिक्षा द्यावी, असे सगळे आरोप मनुस्मृतीवरती होतात. आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, जे लवकर कोणी सांगणार नाही. ते ज्याला कळालंय, म्हणजे ब्राह्मण सांगणार नाहीत यासाठी की मनुस्मृती ब्राह्मणांच्या विषयी एवढं कडक धोरण ठेवत होती, हे ब्राह्मणांना पचणं कठीण आहे. आणि मनुस्मृतीचे विरोधक डावे लिब्रांडू हे सांगणार नाहीत. त्याचं कारण आहे की मनुस्मृती एवढी उदारमतवादी होती, हे त्यांना झेपणार नाही. त्यामुळे दोघांनी जो भाग लपवून ठेवलाय ना, तो भाग तुम्हाला मला आज उघड करून दाखवायचा आहे. कोणाकडेही हा ग्रंथ असेल तर तपासून बघा. 3ऱ्या अध्यायातला 142वा श्लोक पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतोय. कुठे 132 आहे, कुठे 142 आहे. वेगवेगळ्या आवृत्त्यांच्या हा फरक तुम्हाला सापडेल. तो श्लोक नीट बघा. फार सुंदर श्लोक आहे. ते आपल्या थेट शेतातलं उदाहरण दिलंय याच्यामध्ये. उदाहरण काय? नापीक जमिनीत बी पेरल्यानंतर ना ते बी अंकुरतं, ना त्याचं झाड होतं, ना त्याचं फळ मिळतं. एखाद्या पाषाणावर, खडकावर आंब्याची कोय टाकून दिली तर ती वाळून जाईल, खराब होईल, पण त्यातून आंब्याचं झाड येणार नाही. नापीक जमिनीत टाकलेला प्रत्येक धान्याचा कण वाया जातो, फळ मिळत नाही. म्हणजे बंजर जमीन में अगर कुछ डाल दिया तो कुछ मिलेगा? नहीं मिलेगा. तसं पात्र नसलेल्या ब्राह्मणाला दिलेलं दान, श्राद्ध दान, यजमानाला फळ देत नाही. आता ब्राह्मणांची पात्रता काय सांगितली आहे? हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपण श्राद्ध कर्माला, पूजा कर्माला ज्या ब्राह्मणाला बोलवतो, तो ब्राह्मण पात्र आहे का याचा विचार केला पाहिजे. पात्र आहे का याचा विचार केला पाहिजे. ब्राह्मणांची पात्रता काय सांगितली आहे? वेद ज्ञान हीच त्याची पात्रता आहे. वेद ज्ञान हीच त्याची पात्रता आहे. ज्या ब्राह्मणाला वेदाचं ज्ञान नाही तो ब्राह्मण नाही. मला वेदाचं ज्ञान नसेल, माझं आडनाव कुलकर्णी आहे किंवा जोशी, पाठक, पुराणिक असलं काही आहे, आणि मला वेदाचं ज्ञानच नाही, तर मी आडनावानं ब्राह्मण होत नाही, कारण मी वेदाचं ज्ञान नसलेला ब्राह्मण आहे. आणि अशा ब्राह्मणाला त्याच्याकडून पूजा करून घेऊन दान देणं, श्राद्ध कर्म करून घेऊन दान देणं हे फळत नाही. त्यामुळं ज्या कोणी उपटसुंभांनी पाय पवित्र डोकं विचित्र असल्या म्हणी काढल्या असतील ना, त्याला सांगायचं, ज्याचं डोकं विचित्र असतं त्याचे पाय पवित्र नसतात. सोपं. ज्याच्या डोक्यात वेद आहे, त्याच्या डोक्यात ज्ञान आहे, आणि पाय पवित्र कोणाचे असतील तर ज्ञानी माणसाचे असतात. आता पुन्हा पुन्हा त्या निकषावर मी येतोय. न्यायाने मिळवलेली संपत्ती, वय, ज्ञान या जोरावरच माणूस श्रेष्ठ ठरतो. कर्तृत्व एक. संपत्ती, वय, कर्तृत्व, विद्या, तेच निकष आहेत. ब्राह्मणांच्याकडे विद्या हा निकष नसेल तर तो पात्र ठरत नाही. आता पुढचा प्रश्न आहे, वेदच का? त्याच्या पुढचा प्रश्न आहे, श्रुती स्मृतींनी जे जे म्हणून वेद बाह्य आहे ते ते त्याज्य मानावं असं लिहिलंय. आपण ऐकलंय आधीच्या भागामध्ये. मग अंतिमतः ज्ञानाचा मार्ग कोणता आहे? वेद.
ज्याला वेदाचं ज्ञान नाही तो ब्राह्मण नाही. अशा ब्राह्मणाला दिलेलं दान तुम्हाला फळ देणार नाही. त्यामुळं वेदज्ञान असलेल्या ब्राह्मणालाच दान करा, बाकीच्याला नाही. हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय. या श्लोकात एवढंच नाही भागत, त्याच्या पुढे अजून एक फार भयंकर गोष्ट दिली आहे मनुस्मृतीने. 133वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. तो बघा, त्यात लिहिलंय, वेदज्ञान नसलेल्या ब्राह्मणाला श्राद्धाला बोलावून आपल्या पितरांच्या जागी त्याला जेवू घातलं तर पितरांना शांती तर मिळत नाही, पण असल्या मूर्खाला बोलवून जेवू घातल्याची शिक्षा जेवू घालणाऱ्या यजमानाला मिळते. ब्राह्मणांनी जेवढे जेवणाचे घास खाल्लेत तेवढे तप्त लोखंडाचे घास खाण्यासारखी शिक्षा आहे. त्यामुळं असले ब्राह्मण बोलवायचे कोणते याचे पण निकष ठरलेले आहेत. त्यामुळं लोकांचा शिधा, लोकांचं जेवण, लोकांची दक्षिणा हवी असेल तर वेदज्ञान आवश्यक आहे. हा साधा सरळ नियम आहे. आता मला सांगा, मनुस्मृती ब्राह्मणांच्यासाठी कडक आहे की लिबरल आहे, मवाळ आहे? तर पुढचं सांगतो. 8व्या अध्यायातला 219 आणि 220 हे 2 श्लोक एकदाच दाखवतोय. जरा बघा, यात स्पष्टपणे म्हटलंय, गाव, देश अथवा समूह, गाव, देश अथवा समूह यांनी केलेले कायदे त्या देशातल्या सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे. संविधान, यहां बात संविधान की आती है. जर कोणी असे कायदे पाळत नसेल तर राजाने त्याला हद्दपार करावे. काय काय? गाव, गावाचे काही नियम असतात. देश, त्याचा कायदा असतो. समूह, त्याचा काही कायदा असतो. अशा समूहाने केलेले कायदे कोणी पाळत नसेल तर त्याला हद्दपार करावं. कोणी करावं? राजाने करावं. राजाला देवाचा अवतार म्हटलेला आहे. देव असतो राजा. राजाची आज्ञा ही देवाची आज्ञा मानावी. राजा क्षत्रिय असतो, ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणांच्याही वरचं स्थान राजाला, ब्राह्मण नव्हे. त्याने त्याला हद्दपार करावे. त्यासोबत 4 सुवर्ण किंवा 6 निष्क किंवा 100 रौप्य मुद्रांचा दंड करावा. आता दंड करावा इथपर्यंत ठीक आहे. कायदे न पाळणाऱ्याला दंड करावा इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. त्याच्या पुढे असं सांगितलंय याच अध्यायातल्या 221व्या श्लोकामध्ये 8व्या अध्यायाच्या, हा अपराध ब्राह्मणाने केला तरी त्याला ब्राह्मण म्हणून सोडू नये. आतताई मत्तकामी ब्राह्मण शिक्षेस पात्र असतो. ब्राह्मण अवध्य आहे असं नाही. राजाने ब्राह्मणाला दंड केला याचं उत्तम उदाहरण कायदा न पाळल्याचं तुम्हाला सांगू. प्रभू श्रीरामचंद्रांनी पुलत्स्य कुलोत्पन्न महर्षी विश्रवाचा पुत्र रावणाला मारलं. राजाने ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणून सोडलं नाही, दंड केला, मारलं. ब्राह्मणांना शिक्षा करू नये असं कुठंही लिहिलेलं नाही. एक अजून सांगतो, जाता जाता एक अजून सांगतो. असं म्हणतात की ब्राह्मणाला शिक्षा करावी त्याने केलेल्या अपराधाची, पण त्यानं शूद्राला, क्षत्रियाला काही बोललं तर काही करू नये. पण क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 3 वर्णाचा ब्राह्मण शब्दाने अपमान करेल तर तरीही त्याला दंड करावा. ब्राह्मण म्हणून सोडू नये, कडक दंड करावा.
आता हा दंड कसा असतो, काय असतो, ब्राह्मणाला किती करावा, कसा करावा, वध केल्यावरचं काय आहे, या सगळ्या गोष्टी पुढच्या भागात सांगतो. तोपर्यंत मध्ये एक भाग रामायण ऐकून हा विषय डोक्यात मात्र ठेवा. नमस्कार.